जर वृत्ती तुमच्यात आणली ना, सरांनी मला उदाहरण दिलं की बाबा सर्टिफिकेट लिहायचे मग 4 दिवसांनी, आज आता ताबडतोब का नाही, आत्ता लगेच क्विक, बरोबर. म्हणजे एक एक वर्क पूर्ण होत जातं, कामं पूर्ण होत जातात, आपण नवीन काम करायला तयार होतो, नवीन एनर्जी आपल्यात असते, नवीन गोष्टी आपल्याला करायला तयार. आपल्याला वेळ नसलाच पाहिजे. ज्याला खूप वेळ आहे तो आयुष्यात कधी प्रगती करू शकत नाही, ज्याला वेळच नाही तो कायम प्रगती करू शकतो. आणि वेळ काढता आला पाहिजे, बरोबर. मग आज आत्ता ताबडतोब क्विक, बरोबर. ही वृत्ती जर तुम्ही तुमच्यात आणली तर नक्की तुम्ही काय व्हाल मिळणार. तिसरं, कृतज्ञतेची भावना. कृतज्ञता म्हणजे काय नाही, नम्रता उपकार करतो. ज्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने किंवा समाजाने आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव असते तो कृतज्ञ. ज्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या समाजाने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव नसते तो कृतज्ञ, बरोबर. तर कृतज्ञतेची भावना आपल्यात असलीच पाहिजे. आपल्या ग्रंथांमध्ये सगळं आहे. मातृदेवो भव, आईने आपल्यासाठी केलेलं, पितृदेवो, वडिलांनी आपल्या, म्हणजे आपले वडील आणि नवऱ्याचे वडील एकच. आपली आई नवऱ्याची आई एकच, बरोबर. म्हणजे आई म्हणजे फक्त ही आणि ती असं नसतं. आई आई आहे. म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, बरोबर. अतिथी देवो भव. अतिथी आणि अतिथी म्हणजे समाज पण, म्हणजे ज्या समाजाने आपल्यासाठी काही ना काही केलेलं आहे त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना कमीत कमी आई वडिलांच्या पायाचा पडा. आता काय झालंय की आई वडिलांचे पाय दिसतच नाही, आपल्याला वाटतच नाही की बाबा आई वडिलांच्या पाय आपण पडलं पाहिजे, त्या सोबत लाज वाटते. तुम्ही वागून बघा जरा 4 चौघात आई वडिलांच्या पाया पडून, जर महान लोक तुमचा पण सन्मान ठेवतील आणि तुम्ही ज्याच्या पाया पडतात त्याचा पण सन्मान, ऑटोमॅटिक मोठे व्हायला सुरुवात. देव कोणी मानतं कोणी मानत नाही, जे ज्याला तुम्ही मानता देव म्हणून असेल किंवा जे त्याच्या प्रती कृतज्ञतेची भावना ठेवा की त्याच्यामुळे आपण आहोत, बरोबर.